एक अशी टीम मित्रांनो जी शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 100 धावांचा प्रवास गाठायची. एक अशी टीम जी शेवटच्या स्थानावरून थेट ट्रॉफीपर्यंतचा प्रवास गाठायची. एक अशी टीम ज्यामध्ये पोलार्ड आणि पांड्या या फिनिशरची बॅटिंग बघायला लोक आतुरतेने वाट पाहायची की या टीमवर असे पण एलिगेशन्स लागलेले आहेत की ह्या टीमने 11 प्लेयर नसून 2 एक्स्ट्रा प्लेयर पण खेळवले. तर आपण आज बोलणार आहे मुंबई इंडियन्स बद्दल. तर मी शुभम आणि तुम्ही पाहताय द कॅप्टन शुभम. सबस्क्राईब. तर मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला असंही दिसतंय की मुंबई संघर्ष करताना दिसते. असं नाही की मुंबई लढा देते, लढा देत आहे मित्रांनो, पण आपापल्या टीम मेंबर्सला, ना की समोरच्या. नक्की या टीम सोबत काय झालं मित्रांनो हे अख्ख्या भारताला माहिती आहे, नो डाऊट. हेच आपण सविस्तररित्या बोलणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये मुंबई इंडियन्सला एक वेगळीच ओळख मिळालेली आहे आणि त्याचबरोबर रोहित शर्माने किती ट्रॉफ्या जिंकल्या हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. पण 2020 नंतर रोहित शर्मा पूर्ण ढासळला. त्याला ती कमालीची कॅप्टन्सी करता येईना जो आधी तो करता होता. जशी कॅप्टन्सी रोहित शर्माची डगमगत होती त्याचबरोबर लोकांचा विश्वासही तसाच डगमगत होता. फिनिशिंग टीमची व्यवस्थित होत नव्हती. पोलार्ड फॉर्म मध्ये नव्हता, हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये नव्हता, बाकीचे प्लेयर व्यवस्थित खेळत नव्हते, खुद्द रोहित शर्मा सुद्धा फॉर्म मध्ये नव्हता. हळूहळू मित्रांनो हार्दिक पांड्याला टीम मधून वगळण्याची चर्चा झाली, तर हार्दिक पांड्याने एक्झिट मारली आणि हार्दिक पांड्या थेट जाऊन पोहोचला गुजरात टायटन्स मध्ये. त्याने त्याची कमाल तिथं दाखवली. त्याला कॅप्टन्सी करण्याची एक कमालीची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचा पुरेपूर वापर केला. पहिल्याच ठोक्यामध्ये त्याने गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने फायनल गाठली. हार्दिक पांड्याची एक वेगळीच ओळख झाली, तर एक फिनिशर वरून तो एक कॅप्टन बनला. ही संधी मुंबई इंडियन्सला दिसली आणि मुंबई इंडियन्सने ती संधी उचलली सुद्धा, कारण त्यांची टीम ही स्टेबल नव्हती आणि मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ऑफर केली आणि हार्दिक पांड्या थेट येऊन पोहोचला आपल्या जुन्या टीम मध्ये, म्हणजेच मुंबई इंडियन्स टीम मध्ये. सर्वत्र बातमी पसरली की हार्दिक पांड्या आता टीम मध्ये येणार. मुंबई इंडियन्स फॅन्सचे तर आनंद गगनात त्यांचा मावतही नव्हता. तो एमआय फॅन्सचा आनंद मित्रांनो जास्त वेळ टिकणारा नव्हता. हार्दिक पांड्या जसा मुंबई इंडियन्स टीम मध्ये आला तसा तो ऍज अ कॅप्टन म्हणून आला आणि रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून कायमचं वगळण्यात आलं मित्रांनो. एमआय फॅन्स जाग्यावरती तापले. आता हे मला सांगायची गरज नाही की ते फॅन किती तापले. पहिलीच मॅच मुंबई इंडियन्सची, हार्दिक पांड्या टॉस करायला आला आणि टॉस करताना हार्दिक पांड्याला एक आवाज ऐकायला मिळाला. तो आवाज म्हणजे बू. प्रत्येक मुंबई इंडियन्सचा फॅन हा हार्दिक पांड्याच्या विरोधात होता, कारण त्यांनी त्यांचा एक कॅप्टन गमावला, ते पण 5 ट्रॉफ्या जिंकवलेला कॅप्टन रोहित शर्मा. हार्दिक पांड्याची त्या लेवलची ट्रोलिंग होत होती की ज्या लेवलला आपण इमॅजिनही करत नव्हतो. हार्दिक पांड्या एक असा प्लेअर आहे की त्याला प्रेमही तितकंच मिळाले, त्याचसोबत ट्रोलिंग ही तितकीच मिळालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो एक कमालीची घटना घडली. हार्दिक पांड्याने रोहित शर्माला थेट बाउंड्री लाईन वरती पाठवलं आणि त्याचसोबत हार्दिक पांड्याचे हेटर्सही तेवढेच वाढले. वाईट मित्रांनो सगळ्यालाच वाटलं, मलाही वाटलं, त्यात काही विशेष नाही. मग तर एमआय फॅन्सचा पारा मित्रांनो जास्त चढला. एमआय फॅन्स हार्दिक पांड्याला जास्त लेवलला जाऊन ट्रोल करू शकत. एमआय फॅन्स खूप खूप हाय लेवलला जाऊन तापले होते. जर मित्रांनो शर्माची इच्छा असली असती तर शर्माने ती ट्रोलिंग एका सेकंदात थांबवली असती, पण त्याने तसं केलेलं नाही. त्यानं केलं, पण खूप वेळानंतर केलं, ही गोष्ट पक्की आहे. त्याने त्याची ट्रोलिंग थांबवली नाही, कारण त्याचाही दृष्टिकोन एका दृष्टीने बरोबरच आहे मित्रांनो. कारण त्याने मुंबई इंडियन्ससाठी भरपूर काही केलं आणि तो मुंबई इंडियन्सचा आता सध्या कॅप्टन नव्हता. त्यालाही कुठे ना कुठेतरी अपमानित फील नक्कीच होत असेल. पण ही ट्रोलिंग जास्त वेळ टिकणारी नव्हती. हार्दिक पांड्या वर्ल्ड कप मध्ये चमकला आणि असाच चमकला की हार्दिक पांड्याने त्याची इमेजेस पूर्ण बदलली. हार्दिक पांड्याचा ट्रॉफी घेऊन येतानाचा तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. प्रत्येक जण हार्दिक पांड्यावरती प्रेम करत होता. अक्षरशः हार्दिक पांड्या जेव्हा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करायला मित्रांनो स्टेडियम वरती आला, तर एकही बूचा आवाज हार्दिक पांड्यासाठी नव्हता. प्रत्येक जण हार्दिक पांड्याला रिस्पेक्टच देत होता. पण ही रिस्पेक्ट हार्दिक पांड्याला जास्त वेळ टिकवता आली नाही. सलग 2 वर्ष हार्दिक पांड्याने आपल्या कॅप्टन्सीमध्ये ती चमक दाखवली नाही जी त्याने गुजरात टायटन्स मध्ये दाखवली होती. हार्दिक पांड्या मित्रांनो कुठं ना कुठेतरी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सीमध्ये फेल होत होता. का फेल होत होता? ते हार्दिक पांड्याची चुकी होती का टीम मॅनेजमेंटची चुकी होती का प्लेयर्सचा युगो आडवा येत होता? मुंबई इंडियन्स मध्ये मोठे मोठे दिग्गज प्लेयर आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा तितका सिनियर नसला तरी तो एक मोठा प्लेअर झालेला आहे. हे सगळेजण हार्दिक पांड्याला सिनियर आहेत, फक्त तिलक वर्माला सोडलं तर. या सगळ्यांना हँडल करता येत होतं, ते पण रोहित शर्माला, कारण रोहित शर्मा या सगळ्यांपेक्षा जास्त सिनियर होता. पण हे सगळं हँडल हार्दिक पांड्याला करता येईना, कारण तो ज्युनियर होता. एमआय टीम मध्ये व्यवस्थित रिलेशनशिप बिल्ड होत नव्हतं, अशाही बातम्या सर्वत्र पसरू लागल्या.
हे एक रुमर्स आहे का यामध्ये किती सत्य लपलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला चांगलंच माहिती आहे. असो, हार्दिक पांड्याने सलग 2 वर्ष कॅप्टन्सी केली आणि हा चालू सीझन आहे त्याचा, म्हणजे 3रा वर्ष, आणि तो या वर्षामध्येही कॅप्टन्सी करत आहे. या वर्षामध्ये तर मुंबई इंडियन्स पूर्णपणे कोलॅप्स केलेले आहे. मुंबई इंडियन्सने यावेळेस ट्रॉफीचा चान्स पूर्णपणे गमावलेला आहे. का हार्दिक पांड्या पूर्णपणे ऍज अ कॅप्टन म्हणून मुंबई इंडियन्ससाठी निकामी ठरलेला आहे. मुंबई इंडियन्सने परत एकदा कॅप्टन बनवलं सूर्यकुमार यादवला, हार्दिक पांड्या इंजर्ड आहे असं सांगून, आणि सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये ही मुंबई इंडियन्स हरली. परत मुंबई इंडियन्सने कॅप्टन बदलला आणि आता कॅप्टन झालेला आहे जसप्रीत बुमराह. आणि बुमराहच्या कॅप्टन्सीमध्ये मुंबई इंडियन्सने शेवटच्या बॉलपर्यंत का असेना पण मुंबई इंडियन्सने टीम जिंकली. हार्दिक पांड्या जेव्हा कॅप्टन झाला तेव्हा मुंबई इंडियन्स तेवढी फाईट करत नाही, आपल्याला असं दिसतं बरं का. पण जेव्हा सूर्यकुमार यादव होतो, जेव्हा बुमराह होतो, मॅच पूर्ण फायनल बॉल पर्यंत जाते. हे असं का होतं? पण आता सध्या तरी बुमराह ऍज अ कॅप्टन आहे. बुमराह हा कॅप्टन्सी डिझर्व करतो. सूर्यकुमार यादव कॅप्टन झाला, बुमराह कॅप्टन झाला, मग हार्दिक पांड्या गेला कुठं? हार्दिक पांड्या इंजर्ड आहे असं मुंबई इंडियन्सने एक पोस्ट केलं होतं. पण हार्दिक पांड्याची स्टोरी जेव्हा मी पाहिली, हार्दिक पांड्या प्रॅक्टिस करत होता. असं कुठनंही वाटत नव्हतं की हार्दिक पांड्या एक इंजर्ड आहे. हार्दिक पांड्याची मनस्थिती आता ती राहिलेली नाही जसं हार्दिक पांड्या आधी होता. अशाही बातम्या मित्रांनो पसरत आहेत की हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्स सोडणार आणि थेट चेन्नई सुपर किंग मध्ये जाणार. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई इंडियन्सच्या अपयशाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे मित्रांनो? हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी, टीम मॅनेजमेंट, प्लेयर्सचा इगो की अजून काही? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोण कुठे कमी पडले मित्रांनो हे मला तुम्ही सांगायला विसरू नका. का मित्रांनो, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स परत एकदा सोडणार, चेन्नई सुपर किंग मध्ये त्याची एंट्री होणार. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडून चेन्नई सुपर किंग मध्ये जाणार का याच्यावरही एक व्हिडिओ नक्की येईल मित्रांनो. बाकी मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा कॅप्टन शिवा. थँक्यू सो मच.